GPO मधील राजहंस हॉल या ठिकाणी दिव्यांगांना विशेष पाहुण्यांचा दर्जा देत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून प्रत्येक क्षेत्रात आपल्या सक्षमतेचे दर्शन तसेच कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्तींना या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। नागपूर GPO मधील राजहंस लॉन या ठिकाणी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डाक विभागातर्फे घेण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात मंचावर विदर्भ रिजनच्या पोस्ट मास्तर जनरल शोभा मधाळे, डाक निर्देशक डॉक्टर वसुंधरा गुल्हाणे तसेच वरिष्ठ अधीक्षक प्रसन्ना रेड्डी यांची उपस्थिती होती। विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ज्ञानज्योती निवासी अंधशाळेतील काही दिव्यांग हुशार मुलींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते। महाराष्ट्र शासनातील सांस्कृतिक विभागाने ब्रेन लिपीत तयार केलेल्या शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित स्मृती ग्रंथांचे नुकतेच चंद्रपुरात पोस्ट मास्टर जनरल द्वारा उद्घाटन करण्यात आले। यावेळी मिळालेल्या या ग्रंथाची प्रत उपस्थित दिव्यांगांना विशेष उपहारांसह भेट म्हणून देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास दिव्यांगांना सांगितला किंवा ऐकवला जात असेल, परंतु या ग्रंथाद्वारे त्यांना तो आता वाचता येईल या उद्देशाने नव्या संकल्पनेचा सामाजिक संदेश त्यांनी दिला आहे। कार्यालयातील कामात तसेच खेळ, नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा यात प्रावीण्य मिळालेल्या महिला कर्मचारी यांचा देखील यावेळी प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। प्रत्येक क्षेत्रात आपल्या सक्षमतेचे दर्शन तसेच कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या नारी शक्तींना या जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। आज 8 मार्च जागतिक महिला दिन, त्यानिमित्ताने आम्ही इथे पोस्टल डिपार्टमेंटच्या वतीनं एक विशेष कार्यक्रम GPOच्या हॉलमध्ये आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आम्ही ज्या महिलांनी त्यांच्या ऑफिसच्या कामामध्ये जे महत्त्वाचं योगदान दिलं आहे त्यांना पारितोषिक दिलेले आहेत। तसंच इथे काही खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम जे करण्यात आले होते त्याच्यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या महिला आणि कर्मचारी यांचा सत्कार केलेला आहे। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे नेहमी आपण हे महिला दिन साजरा करतो, पण आजचा विशेष दिवस आहे कारण इथे आम्ही ज्ञानज्योती निवासी अंधशाळा यातील काही हुशार मुलींना इकडे निमंत्रण केलेलं आहे विशेष पाहुणे म्हणून। कारण माझी अशी इच्छा आहे की महाराष्ट्र शासनानं सांस्कृतिक विभागानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मृतिग्रंथ हा ब्रेल लिपीमध्ये तयार केला आहे आणि त्याचं काल आम्ही उद्घाटन केलं होतं चंद्रपूरमध्ये। तर माझी अशी इच्छा आहे की ह्या मुलींना ते शिवाजी महाराजांचा वरचा चरित्रग्रंथाची भेट द्यावी। नमस्कार। आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी आपल्या सगळ्यांना या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज नागपूर सिटी डिव्हिजन येथे पूर्ण रिजनच्या वतीने हा एक कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि आमच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे मॅडम यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम म्हणजे इथे अंध निवासी शाळेतील मुलींना बोलवून त्यांना शिवाजी महाराजांच्या चरित्राची ब्रेल लिपीमधली जी कॉपी आहे ती त्यांना दिली आणि त्यांच्यापासून जे एक प्रेरणा घेण्यासाठी आमच्या सगळ्या महिलांना त्यांनी जो इथे उपक्रम केला तो अतिशय स्तुत्य असा होता। आणि सगळ्यांनी जो एक डिपार्टमेंट ऑफ पोस्टच्या ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ह्या अतिशय हिरिरीने कार्य करतात। आपलं स्वतःचं काम करूनसुद्धा आपले इतर छंद जोपासण्याचाही आज त्यांनी आपल्या उपक्रमातून इथे एक आज दाखवून दिलेला आहे। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।